लक्षात घ्यायचं आहे, वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा सल्लागार आणि ऑफिशियल समालोचक म्हणून या ठिकाणी मी डिक्लेअर करतोय सिद्धिविनायक चंद्रपाडा आणि बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली या दोन संघादरम्यान मॅच या ठिकाणी सुरू होत आहे. बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली संघ अर्ध्या तासापेक्षा जास्त उशीर झालेला आहे, मात्र तो 1 तासपेक्षा जास्त उशीर झालेला नाही आहे. त्यामुळं अधिकृतरित्या जाहीर करतो की 3 चेंडू तुमच्या षटकातले हे कमी केले जातील. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. 3 बॉल हे कमी असतील. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. गाई करा जरा. सातिवली संघ विनंती असेल. बघा प्रतिस्पर्धी
दरम्यान सुरेख फटका ऑन साइड असो किंवा लेफ्ट साइड, ऑन साइड असो की राईट साइड, या ठिकाणी आपण जर पाहिलं ऑफ आणि ऑनला दोन्ही साइडला फटके चांगले खेळले जातात. लेफ्ट साइड असो हॅलो दोन्ही साइडला चांगली फटके खेळत असताना विनोद अष्टपैलू खेळाडू म्हणून नक्कीच या ठिकाणी सिद्ध केलेला आहे. आणि आपण जर पाहिलं तर धावसंख्येमध्ये भर पडली आहे. 26 धावा. ऑन साइडला अजून एक बॅक टू बॅक तिसरा षटकार विनोदाच्या बॅटमधनं. जबरदस्त चेंडू, तेवढाच चांगला फटका. 3 लगातार षटकार मारलेले आहेत. आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर विजय भोये आणि त्यानंतर विनोद परेड. साईनाथ स्पोर्ट्स नवजीवन पाडा नवीन पाडा, साईनाथ स्पोर्ट्स आणि केतकी बॉयज खंडीपाडा टॉस साठी यायचं आहे. सुरेख फटका, चौथा शॉट आणि तो सुद्धा षटकार. काय जबरदस्त फलंदाजी. अजून जर एक षटकार लागला तर स्वराज स्पोर्ट यांच्या माध्यमातून मला वाटते 15 टी शर्ट्स लागू होतील. सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा या संघासाठी. विनोद याने आज मात्र जबरदस्त फलंदाजी केली आणि धावसंख्या बनवली 38. एक षटकार या चेंडूवरती आणि 15 टी शर्ट्स लागू होते स्वराज स्पोर्ट्स अविनाश ठाकरे यांच्या माध्यमातून. मध्ये चेंडू खाली शतरक्षक आणि या ठिकाणी फलंदाज विनोद बाद. काय जबरदस्त खेळी विनोद याच्या माध्यमातून. विनोद वैयक्तिक धावा जर विचार केला 5 चेंडूमध्ये तब्बल 24 धावा करून तो बाद झालाय. जबरदस्त फलंदाजी. भुवनेश बलंगे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. भुवनेश शंभू या नावाने नक्कीच त्याला ओळखलं जातं. भुवनेश बलंगे हा नवीन फलंदाज झालाय. कारण की आपण जर पाहिलं विनोद बाद झालेला पाहिला, त्याचं काम त्याने बजावलं. 5 चेंडूमध्ये तब्बल 24 धावा त्याने केल्या. धावसंख्या आहे ती 38. 3 षटकांचा मॅच. ऑन साइडच्या दिशेनं शतरक्षक नाहीये तिकडे स्कोलर रिजन मध्ये. एक धाव नक्कीच पूर्ण होत्या. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि शंभू याच्या माध्यमातून तिसऱ्या धावाचा प्रयत्न घातक करू शकतो. धावचीच्या रूपानं शंभू बाद झाला. अति तेथे माती असं म्हटलं जातं. जास्त घाई केली आणि शंभू याला मैदानामधनं मागे यावं लागतंय. धावसंख्या 40. षटकाची झाली समाप्ती. अजून सुद्धा 6 चेंडू शिल्लक.
साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा आणि केतकी बॉयज खंडीपाडा दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी आपण आला असाल तर आम्हाला रिपोर्ट करायचं आहे. सन्मान्य मरेश्वरजी भोईर वेलकम. चला या ठिकाणी आपण पाहू शकतात शेवटचा षटक बॉलिंग मार्क वरती जय भोई. धावसंख्या होती 40. हलक्या हाताने चेंडूला खेळलाय. दरम्यान रुपेश स्ट्राईक वरती आणलाय रुपेशाला. हवेमध्ये चेंडू शतरक्षक या ठिकाणी आपण पाहू शकता. धावफलक 1 न पुढे सरकला. धावसंख्या झाली ती 42 धावा. नंदकुमार रावते बऱ्याच दिवसानंतर मी नक्कीच खेळताना पाहतोय ॲज अ कॉमेंटेटर म्हणून. चांगला शॉट सिलेक्शन त्याच्याकडे. मात्र सध्या चेंडू बेट झालाय. कंट्रोल मध्ये ठेवले धावसंख्या. विनोद आणि रुपेश यांनी चांगली फलंदाजी केली होती. नंदकुमार यांनी 2 चेंडूमध्ये फक्त 1 धाव बनवले गेले. एकनाथ दादा टबाले वेलकम आपलं. हवेमध्ये चेंडू खेळला. चेंडूच्या खाली शतरक्षक आणि या ठिकाणी झेल सुटलेला आहे. झेल घेण्याची वाट बघत होते दोन्ही खेळाडू. तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि या ठिकाणी दुसरा गडी या ठिकाणी आपण जर पाहिला धावचीच्या रूपाने या इनिंगचा आणि एकूण गडी बाद झाले आहेत ते नक्कीच 4 ना. हा 2 काढला तिसऱ्याला आउट झाला. धावसंख्या भर पडते 44 धावा. गडी बाद झालेत आतापर्यंत 3. फलंदाज राकेश. रुपेशच्या साठी किती चेंडू शिल्लक आहेत अजून सुद्धा तर 2 चेंडू शिल्लक. या ठिकाणी आपण पाहू शकतो ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. धावफलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय 45 या धावसंख्येवरती. विनोद ज्यावेळेस फलंदाजी करतो असं वाटत होतं की धावसंख्या 60च्या पार जाईल. मात्र धावसंख्या कंट्रोल केली गेली या षटकामध्ये. किती धावा आतापर्यंत आल्यात या शेवटच्या षटकात? फक्त 5 धावा. क्या बात आहे. फक्त 5 धावा दिल्यात. हवेमध्ये चेंडू शतरक्षक चेंडूच्या खाली आणि फलंदाज बाद राकेश. धावसंख्या 45-46 धावांचं लक्ष. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये जिथे सज्ज असतील राहुल अंधेर. चला दोन संघांच्या माध्यमातून या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल. एका साईडला असतील केतकी बॉयज खंडीपाडा आणि एका बाजूला आपण बघणार आहोत साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा. या दोन संघांच्या माध्यमातून पुढची लढत आपल्याला बघणार आहे. माननीय श्री काळूराम टोकरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी नाणेफेकी केली जाते. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. एका साईडला असणारा पलाटपाडा, एका साईडला असणारा एसके. जसं एसके असं कळलं होतं आणि एसकेच या ठिकाणी येतं. तर 2 मिनिटं बघा मान्यवरांनी विनंती असेल की आपण आपल्या मंडळ कक्षामध्ये जाऊन स्थान आपण निघायचं. केतकी बॉयज खंडीपाडा संघाने नाणेफेकी जिंकले. प्रथमतः
तुम्ही काय स्वीकाराल? बॅटिंग येणार. फलंदाजी करणारा 3 षटकांचा सामना, किती धावांपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न करतील? 35+ प्रयत्न करणार. 35 ते 40 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करते. या स्पर्धेबद्दल, या आयोजनाबद्दल तू काय म्हणशील? आयोजनाबद्दल बोलला तर खूप मेहनत घेतली आणि आयोजन खूप छान आहे. धन्यवाद. केतकीबाज खंडीपाडा संघाचे संघनायक, नाणेफेकी तुम्ही जिंकले असते तर काय घेतलं असतं? आम्हाला फिल्डिंगच हवी होती. यस, आणि तुमच्या मनासारखं झालं. समोरच्या संघाला तुम्ही किती धावापर्यंत जाण्याचा तुम्ही रोख लावाल? आम्ही कमीत कमी धावसंख्या 30 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. आणि या स्पर्धेबद्दल काय सांगशील? स्पर्धेचे आयोजन अप्रतिम आहे. दरवर्षी आम्ही येतो खेळायला. स्पर्धा एकदम चला batsman पाठवा. आणि मस्त एकदम याच्यामध्ये होते. धन्यवाद. नवीनपाडा संघाचे संघनायक. नाणेफेकी झाली 2 संघांमध्ये. नाणेफेकी जिंकली केतकीबाईज खंडीपाडा संघाने आणि प्रथम त्यांनी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि समोरच्या संघाला शतक षटकारण्याचा निर्णय दिला. म्हणजे सायना स्पोर्ट नवीनपाडा संघाला करायचे गोलंदाजी. जाऊया समालोचन कक्षामध्ये. तिथे सज्ज आहेत माझे साधे समालोचक गुरुवर्य मित्र सागर माळी सर. धन्यवाद. धन्यवाद राहुल. मॅच या ठिकाणी सुरू होत आहे. परशुराम प्रथमतः इथे ओपनिंग साठी आणि त्याच्या जोडीला उमेश याला आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर नक्कीच या 2 संघांदरम्यान लक्षात घ्यायचं आहे, पहिली 2 षटकं क्लिअर असतील. शेवटचा 1 षटक जे असेल त्याला फक्त 3 चेंडू असतील. सातिवली संघाला सुद्धा सूचना आणि सिद्धिविनायक स्पोर्ट्स संघाला सूचना, शेवटचा षटक असेल तर 3 चेंडूंचा असेल, हे लक्षात घ्यायचं आहे. चला सामन्याला सुरुवात झाली. टार्गेट कितीचं आहे तर 46चं टार्गेट आहे आणि गोलंदाजी मार्कवरती आलाय तो म्हणजे रुपेश गोवारी. अलेश बेंद्रे क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन नक्कीच ज्याच्या माध्यमातून केलं जातं विनोद परेड. आपण जर पाहिला तर विनोद परेड एक वेगवान गोलंदाज. सध्या आपण जर पाहिलं थोडंसं गती कमी केले त्याने, मात्र रुपेशला गोलंदाजीला आमंत्रित केलंय. सुरेख गोलंदाजी, क्या बात आहे. टप्पा अचूक होता, परिणाम निर्धावी चेंडूची समाप्ती. फिरकी गोलंदाजाला एक शस्त्र असतं, त्याचा टप्पा अचूक असायला हवा. त्याच्यानंतर मग फलंदाजाला तो नक्कीच त्याच्या तावडीत पकडू शकतो आणि तेच केलंय. बघा एक स्लिप घेतलाय, ही पहिली स्लिप बघतोय मागील 2 दिवसांपासून. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. दरम्यान मिसफील्ड झाली होती अलेशकडनं, मिसफील्ड झाली होती विनोदकडनं आणि त्यानंतर मात्र इथे चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. शॉर्ट लेग रिझन मधनं येऊन आलेला शतरक्षक. 1 धाव पूर्ण झाली. 2 चेंडूमध्ये 1च धाव या ठिकाणी धाव फलकावरती लागली जाते. 15 चेंडू शिल्लक होते आणि 15 चेंडूमध्ये 46 धावांची गरज होती. त्याच्यातले 2 चेंडू खर्च झालेत. आता 13 चेंडू आणि 13 चेंडूमध्ये 45 धावांची गरज. क्या बात आहे, सुंदर फटका आहे, नजाकत भरा शॉट, लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू आणि या ठिकाणी धावा येतात त्या 6. सुंदर फटका होता उमेश याच्या बॅटमधनं. बघा तयारी
तेवढीच आहे. जसं म्हटलं होतं की वेळ जास्त होता, अंतर जे कापलं आहे ते सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा संघाने प्रवासाच्या माध्यमातून जर विचार केला तर 3 किलोमीटर जे 3 तास होते असंच पकडून चला, आणि जे अंतर कापलंय ते सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा संघाने, आणि तेच अंतर आता मात्र चेस करताना कापायचं आहे ते 2.5 तासामध्ये, म्हणजे 2.5 षटकांमध्ये. चेंडू मॅच बॉल आलेला आहे. धावसंख्या ती 7. चेंडू टाकून झाले 3 चेंडू मध्ये 7 धावा आतापर्यंत बनल्या गेल्यात. थोडासा टप्पा पुढे आला होता, लोअर फुलटॉस बनवून घेतला होता आणि काय सुंदर फटका होता रुपेशाच्या या गोलंदाजीवरती. आता टप्पा चांगला आहे त्याच्यामुळे चेंडू वर गेलाय, चेंडूच्या खाली शतरक्षक आणि या ठिकाणी फलंदाज हितेश बलंगे. क्या बात आहे. अपेक्षा जास्तच काहीतरी पूर्ण झालेली दिसते. भरपूर जण आनंदित झालेत आणि मी म्हणेन स्वतःवरती विश्वास होता हितेश याचा, त्याच्यामुळे हा झेल टिपलेला आहे, हे विसरून चालणार नाहीये. हितेश बलंगे वसई विरार मॅरेथॉन मध्ये आपल्याला ते बघायला मिळतात. जवळजवळ 21 किलोमीटर मला वाटतंय या वर्षामध्ये अंतर थोडंसं कमी केलं असेल, 11 किलोमीटरचं अंतर होतं, मात्र सातत्य ठेवलंय. 10 किलोमीटर धावणं सुद्धा कठीण असतं. दरम्यान वसई कला क्रीडा महोत्सवामध्ये मला वाटते 30 तारखेला पोजिंगचे मॅचेस असतील, पोजिंगच्या स्पर्धा असतील आणि हितेश मला वाटते पोजिंगसाठी या ठिकाणी वसई कला क्रीडेमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतात असं आम्हाला माहिती दिली होती. दरम्यान चेंडू गेलाय वर, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आलेश. आम्हाला विनोद परेड यांनी माहिती दिली होती की हितेश आमचे जातील तिकडे, असू द्या. मात्र दिनेश लोखंडे यांना तुम्ही पाहू शकता त्या स्पर्धेमध्ये. कोली चिंचोटी परिसरातून येणारा शरीर सौष्ठव हा स्पर्धक. आपल्या विभागातून भरपूर जण बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धेमध्ये उतरतात. 30 तारखेला मला वाटते संध्याकाळी 7:30 वाजता ती स्पर्धा सुरू होणार आहे. 7 ते 7:30 वाजता ती लाईव्ह तुम्ही पाहू शकता. दरम्यान फलंदाज जो बाद झाला तो फलंदाज अर्मित महाली आणि नवीन गेलाय तो म्हणजे अनिकेत. धावसंख्या आहे ती कायम 7 या धावसंख्येवरती. परशुराम ऑस्ट्रेलियावरती उभा आहे आणि पाहतोय फलंदाज कसे बाद होत आहेत. हवेमध्ये चेंडू खेळलाय मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर 6 धावांसाठी. षटकार आणि धाव फलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचले तो म्हणजेच 13 या धावसंख्येवरती. षटकाची झाली समाप्ती. आता मात्र 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 33 धावांची गरज. 9 चेंडू 33 धावा. विनोद परेड बॉलिंग मार्क वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू होता, क्षेत्ररक्षक नव्हता तिथे, त्यामुळे 4 धावा मिळतील. या क्षेत्ररक्षकाला आपण जर पाहिलं थोडंसं वाईडिश या ठिकाणी केलं होतं. काव कॉर्नरचे क्षेत्र खाली होतं, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होता, मिडविकेटला क्षेत्ररक्षक होता. त्या दोघांच्या मधनं चेंडू जातो सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धावसंख्या 17 आणि आता खतरा वाढू लागलाय. परशुराम याच्या माध्यमातून बाउंड्री घेतली आहे. धाव फलक आपण जर पाहिलं तर 17 धावा आणि चेंडू शिल्लक असतील ते 8, बरोबर ना. 8 चेंडू शिल्लक आहेत, मात्र हा चेंडू जातोय 6 धाव्यांसाठी. विनोद याच्या गोलंदाजीवरती अजून एक मोठा फटका.
धाव फलक आपण जर पाहिलं तर 23 या धावसंख्येवरती 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये 23 धावांची गरज. 7 चेंडू 23 धावा. दरम्यान धावसंख्या 23 धावांची गरज अजून सुद्धा 7 चेंडू मध्ये. मध्ये चेंडू आहे आणि हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. या चौकारांशी धावफलक पुढे सरकला गेला तो म्हणजेच 27. आता मात्र अजून सुद्धा 19 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक असतील ते 6. एकोणावीस धावा या षटकाचे 3 चेंडू आणि उर्वरित षटकाचे 3 चेंडू. आता मात्र लक्ष तोकडं वाटू लागलेलं आहे. बघा मेंटॅलिटी तुमची काय घडते. जरी तुमच्याकडे 3 चेंडू कमी असतील टार्गेटवरती तुमचं लक्ष असेल तर अशा पद्धतीने तुम्ही फलंदाजी करू शकता. 3 चेंडू शिल्लक या षटकाचे. एज आणि या ठिकाणी आपण पाहू शकता एक सिंगल या ठिकाणी नक्कीच घेतली जाते. धावफलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतोय 28 या धावसंख्येवरती. 18 धावांची गरज. दरम्यान एकूण 5 चेंडू शिल्लक आहेत. या षटकाचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 धावांची गरज आहे. ऑन साइडच्या दिशेनं इथे मात्र फलंदाज बाद. पंचांनी त्या ठिकाणी बोट वर केलाय आणि पाहिलं आपण का चेंडू यष्टीला लागला असावा. जबरदस्त अपील. फलंदाज बाद झाला तो म्हणजे अनिकेत. दरम्यान योगेश हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू 18 धावांची गरज. 4 चेंडू 18 धावा. त्या मात्र एक चांगला फटका त्या ठिकाणी शतरक्षक आहे चेंडूला फील्ड करेल आणि फेकेल. तोपर्यंत आपण पाहू शकतो काय घडते. खराब थ्रो. या 2 धावा आल्यात. धावसंख्या आहे ती 30. 3 चेंडू 16 धावांची गरज. 2 षटकार आणि 1 चौकाराची आवश्यकता. यानंतर साईनाथ स्पोर्ट्स नवीन पडा आणि केतकीबज खंडीपाडा संघाने सज्ज राहायचं आहे लगेच मैदानामध्ये उतरण्यासाठी. दरम्यान आपण पाहू शकता 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 16 धावांची. हा फलंदाज मैदानामध्ये
चांगला क्रिकेट त्याच्या माध्यमातून खेळलाय. वैयक्तिक चांगली कामगिरी परशुराम याने केली. ऑन साईडला आता मात्र अजून एक उत्तुंग असा षटकार. एक चेंडू आणि 4 धावांची गरज. जे विजय भोळे यांना जमलं नव्हतं ते परशुराम हा करेल का पाहणं गरजेचं आहे. काय घडेल काय बिघडेल. कंपल्सरी स्कोर चेस 4 धावा. कंपल्सरी स्कोर चेस 4 धावा ह्या करणंच गरजेचं आहे जर जिंकायचं असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट समोरच्या एंड कडनं. दरम्यान थोडासा रनआउट मध्ये बिघाड. धावसंख्या आपण पाहू शकतो काय घडतंय काय बिघडतंय. आलेश बेंद्रे गोलंदाजी मार्क वरती. 2 चेंडूमध्ये 12 धावा मला वाटते आल्यात. एका चेंडूमध्ये 4 धावा डिफेंड करायच्यात. रंगतदार स्थितीमध्ये मॅच पुन्हा एकदा. आपण पाहू शकता काय घडेल आणि काय बिघडेल. याची देही याची डोळा हा क्रिकेटचा सोहळा तुम्ही अनुभवताय. आलेश टू परशुराम. 1 चेंडू 4 धावा. या बात आहे. 3 चेंडू जे पॅनल्टीचे होते ते या ठिकाणी निर्णायक ठरले असं सांगायला काहीच हरकत नाही. आणि सामना जिंकलाय तो म्हणजेच सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपाडा या संघाने. हे जमलं नव्हतं विजय भोळेला सुद्धा. तेच जमलं नाही परशुराम याला सुद्धा. आणि उशिरा आल्याचा त्रास काय होतो हा नक्कीच सातिवली संघाने अनुभवलाय. 3 चेंडू जर असते अजून तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सामना येथे रिझल्ट कदाचित वेगळं असतं. मात्र तसं घडताना दिसत नाहीये. काय घडलंय आणि काय बिघडलंय आपण पाहिलं. मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेचा सामन्याचा या स्पर्धेमध्ये नक्कीच आपण अनाऊन्स करतोय. विनोद परेड